तर मंडळी बघा, आता हे जे बिस्किट आहे, तर तुम्ही बघता हे बिस्किट हे फक्त मी लहान मुलांसाठी इथे बनवलेली आहे. तर लहान मुलांसाठी मी हे बिस्किटांची व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत आणलेली आहे. तर आता हे जे बिस्किट आहे, तर हे तुम्हाला असं वाटत असेल की हे खालून करपलेले आहे. पण आपण जे चोको चिप्स टाकले होते, तर ते मेल्ट झाल्यामुळे ते पातळ झालं आणि ते खाली असं काळा त्याचा कलर आलेला आहे. पण आता हे जे बिस्किट आहे, तर हे कुरकुरीत नाही, हे सॉफ्ट बिस्किट आहे. म्हणजे 2 ते 3 वर्षापर्यंतच्या मुलांना कुरकुरीत बिस्किट हे खाता येत नाही. तर त्यांना जर आपण असे सॉफ्ट बिस्किट दिले, तर ते मुलं खूप छान असे आवडीने खातात. आणि चोको चिप्स टाकल्यामुळे हे जे बिस्किट आहे, तर याचा खूप टेस्ट छान लागत होती, कारण त्या चोको चिप्सचा अर्क आपल्या ह्या बिस्किटांमध्ये आलेला होता. तर सॉफ्टनेस पण आहे आणि हेल्दी पण बिस्किट आहे. तर बघूया आपण हे बिस्किट मी कसे बनवले ते. तर आता या बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे बटर. तर हे जे बटर आहे, तर हे माझं होममेड बटर आहे. तर याची व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर हे बटर जे आहे, तर ते बटर घ्यायचं आहे आपल्याला 3 टेबलस्पून. तर बघा, आता हे थिक आहे. हे जर आपण पातळ केलं, तर हे बरोबर 3 टेबलस्पून आपलं हे बटर येणार आहे. आणि यात घ्यायचे आपल्याला पावडर शुगर 1/4 कप. तर बघा, हे जे मेजरमेंट आहे, तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमचं जर मेजरमेंट बरोबर आलं नाही, तर तुमची ही जी रेसिपी आहे, ही बरोबर होणार नाही. तर बघा, आता हे बटर आणि हे पावडर शुगर जे आहे, तर हे जे याचं टेक्स्चर आहे, तर हे आपल्याला असं फ्लफी करायचं आहे. एकदम असं स्मूथ आपलं हे टेक्स्चर व्हायला पाहिजे. आणि ते छान असं तुम्हाला जर व्हिस्करने करायचं नसेल, तर तुम्ही बीटरने सुद्धा करू शकतात. तर बघा, हे असं आपलं इथे टेक्स्चर यायला पाहिजे. तर हे माझं बटर जे आहे, ते गाईच्या तुपापासून मी तयार केलेलं आहे. त्यामुळे हे याचा कलर तुम्हाला हा असा येलो दिसतो आहे. तर बघा, असं फ्लफी आपलं हे टेक्स्चर इथे याचं व्हायला पाहिजे. हे जर तुमचं नाही तयार झालं, तर तुमचे बिस्किट हे जे असे सॉफ्ट झालेले आहे, तर ते येणार नाही, ते कडक बनतील. त्यामुळे ही जी स्टेप आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि आपली जी पावडर शुगर आहे, तर ती याप्रमाणे आपलीशी छान अशी मेल्ट व्हायला पाहिजे आणि त्याचं टेक्स्चर असं आलं पाहिजे. तर बघा, आता आपण इथे लहान मुलांसाठी दूध बिस्किट बनवणार आहोत. तर इथे घेतलेली आहे मी मिल्क पावडर. तर ती मिल्क पावडर आपल्याला घ्यायची आहे 2 टेबलस्पून. बघा, आता हे मिल्क पावडर जे आहे, तर ही 2 टेबलस्पून आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे आपले हे जे बिस्किट आहे, तर हे खायच्या वेळेस आपल्याला दुधासारखे लागतील. तर आता हे 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतल्यानंतर 1/8 TSP आपल्याला इथे व्हॅनिला इसेन्स घ्यायचं आहे. तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. तर आता हे पण आपल्याला छान असं इथे एकजीव करून घ्यायचं आहे. तर मंडळी बघा, तुम्ही ही जी व्हिडिओ आहे ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे बिस्किट मी लहान मुलांसाठी कशाप्रकारे बनवलेली आहे. तर बघा, आता लहान मुलं डोळ्यासमोर ठेवूनच मी ही व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेली आहे. आणि त्यांना देताना आपण कसं हेल्दी फूड देणार आहोत, याचा नेहमी आपल्या घरातल्या गृहिणीने हा विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे मी ही व्हिडिओ आज बनवली आहे. तर बघा, आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर काय राहतं ना, आपले जे पावडर शुगर असते, त्याचेसुद्धा असे बारीक बारीक क्रिस्टल असतात. तर ते सुद्धा चांगले असे मेल्ट होत नाही, म्हणून हे छान असं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. तर आता हे सर्व एकजीव झाल्यानंतर इथे आपल्याला ठेवायची एक चाळणी. आणि त्या चाळणीमध्ये घेतलेलं आहे आपण 1 कप गव्हाचं पीठ. तर बघा, आपल्याला गव्हाच्या पिठापासून हे बिस्किट इथे तयार करायचे आहे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर 1/4 TSP. आणि बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्याला फक्त 1 पिंच. बघा, आता बेकिंग सोडा आपल्याला जास्त घ्यायचा नाही, फक्त 1 चुटकी आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे. आणि हे सर्व आपल्याला इथे आता चाळून घ्यायचं आहे. तर बघा, हे चाळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण गिरडीमध्ये गव्हाचं पीठ आपण दळतो, तर केव्हा केव्हा त्यात गहू पण असतात. त्यामुळे हे जे पीठ आहे, तर हे चाळूनच घ्यायचं आहे आपल्याला. तर आता हे पीठ पूर्ण चाळून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे घ्यायचं आहे मिल्क. तर मिल्क घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप प्लस 2 टेबलस्पून. तर बघा, आता मी आधी इथे 1/4 कप फक्त हे दूध टाकलेलं आहे. आणि हे जे दूध आहे, तर हे आपल्याला फ्रेश आणि घट्ट दूध इथे लागणार आहे, कारण आपण दुधापासून बिस्किट तयार करतो आहे. त्यामुळे दूध आपल्याला घट्ट आणि फ्रेशच दूध घ्यायचं आहे इथे. तर आता हे मी जो डो आहे, तर तो हाताने छान असा मिक्स करते आहे. तर बघा, आता हे जेव्हा मी मिक्स करत होते, तर तेव्हा मला हा जो आपलं मटेरियल होतं, तर हे जरा थोडं मला असं कोरडं वाटत होतं, म्हणून मी यात पुन्हा 2 टेबलस्पून इथे दुधाचा वापर केलेला आहे. तर मंडळी, आता तुम्ही ही जी व्हिडिओ बघता आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि नवीन नवीन व्हिडिओ माझ्या येत असतात, तर माझ्या चॅनलवर नेहमी असे कनेक्ट राहा.
तर बघा आता इथे 2 टेबलस्पून मी दूध टाकणार आहे. आणि हे जे बिस्किट आहे तर हे तुम्हाला बेकरीमध्ये कुठेच मिळणार नाही, असे हे बिस्किट मी इथे बनवले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हे तुम्हाला कळेल की आपण हे बिस्किट कशाप्रकारे तयार केलेले आहे. तर बघा आता इथे मी असा स्मूथ डो याचा तयार केलेला आहे. तर एकदम आपल्याला सैल पण नको आणि एकदम कडक पण नको, तसा सॉफ्ट असा डो इथे आपल्याला तयार करायचा आहे. आणि आता ह्या डो आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपलं हे जे मटेरियल आहे तर हे छान असं मिक्स होईल सर्व. तर आता 10 मिनिट झालेले आहे आणि आपण बघू आपलं हे. बघा त्यात किती छान असे क्रॅक गेलेले आहे त्या डोला. त्याच्यामुळे आपले हे जे बिस्किट आहे ना हे छान बनलेले होते. तर आता आपल्याला हे जे बिस्किट बनवायचे आहे तर तुम्ही हे कोणत्याही आकारामध्ये बनवू शकतात. तर इथे मी माझ्या आवडीप्रमाणे ते बिस्किटाचा शेप दिलेला आहे. तर बघा ते छान असा डो आपल्याला इथे तयार करायचा आहे. हातावरती जो गोळा आहे तर तो छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आपल्याला. आणि मग आपल्याला याचे बिस्किट वाढायचे आहे. तर आता इथे घ्यायचा आहे आपल्याला जाड बुडाचा तवा. तर बघा आपण इथे तव्यावर हे बिस्किट तयार करणार आहोत. तर त्याला थोडं मी बटर लावून घेतलेलं आहे खाली. आणि नंतर मग आपले हे जे बिस्किट आहे तर हे बिस्किट मी यावरती ठेवणार आहे. तर असा गोळा करून आपल्याला थोडेसे चपटे हे बिस्किट इथे तयार करायचे आहे. तर आता हे गोळे तयार केल्यानंतर मग मी याला थोडं डेकोरेशन केलेलं होतं. म्हणजे आपले ते सुरी असते त्या सुरीने मी थोडं त्याचे असे कट केलेले होते थोडे थोडे. तर बघा आता असे हे थोडे थोडे कट मी ह्या सुरीने आपल्या बिस्किटांना दिले होते. तर हे खूप छान दिसतात. आपले बिस्किट जेव्हा बेक होतात तर तेव्हा हे खूपच सुंदर असे दिसतात बिस्किट. तर बघा मंडळी, आता मुलांसाठी आपण बिस्किट तयार करतो आहे म्हणून मी याच्यावरती थोडे चोको चिप्स लावलेले होते. आणि तेच चोको चिप्स माझे असे मेल्ट झालेले होते. त्यामुळे आपले हे जे बिस्किट आहे तर हे खालून आपल्याला करपलेले दिसत होते. तर बघा किती सुंदर आपले इथे बिस्किट दिसत आहे. आणि आता हे तवा जो आहे तर आपल्याला हा डायरेक्ट गॅसवरती ठेवायचा आहे. आपल्याला खाली कोणता तवा वगैरे ठेवायचा नाही. हा चालू गॅसवरतीच आपल्याला इथे हे बिस्किट बेक करायचे आहे. आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे बिस्किट 10 ते 15 मिनिटासाठी इथे बेक करायचे आहे. बघा आता आता हे बेक करायला ठेवल्यानंतर अजिबात उघडून पाहिजे नाही. तर पहा किती छान आपले हे बिस्किट इथे तयार झालेले आहे आणि एकदम फुगून हे वरती आलेले आहे. तर आता हे मी इथे गॅस बंद केलेला आहे. 15 मिनिट आपले हे बिस्किट इथे तयार व्हायला लागलेले आहे. तर आता मी तुम्हाला दाखवेल आपले हे बिस्किट गार झाल्यानंतर की हे बिस्किट आपले कसे झाले. हे बघा किती ब्राऊन कलर आलेला आहे. आणि 15 मिनिटामध्ये इतका सुंदर कलर या बिस्किटांना येतो की खूप जास्त बेक करायची आपल्याला गरज नाही. आणि गार झाल्यानंतर आपण बघू आपले बिस्किट कसे झाले. तर बघा मंडळी, आपले बिस्किट किती सुंदर बेक झालेले आहे. आणि असं वाटत नाही की आपण हे घरी तव्यावरती बेक केलेले आहे. तर ओव्हनमध्ये सुद्धा बिस्किट होतात आणि तव्यावरती पण छान बिस्किट असे बेक होतात. तर बघा आता आपण आतून मी तुम्हाला मगाशी दाखवलं की आपले बिस्किट कशा प्रकारे बेक झालेले आहे. तर मग चला मंडळी, आता भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असल्या तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझी ही व्हिडिओ आहे ही शेअर करा. तर चला मग भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये.